गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केला. मुंबईत मॉरिस नावाच्या व्यक्तीने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आता चाळीसगावमध्ये भाजपचे माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना 3 दिवसांपूर्वी घडली होती. या गोळीबारात जबर जखमी झालेल्या महेंद्र मोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महेंद्र मोरे यांच्यावर सुरुवातीला चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांना साथ देत नसल्याने त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरू असताना महेंद्र मोरे यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र बाळू मोरे हे त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्याचवेळी 5 अज्ञात तरुण तोंडाला रुमाल बांधून हातात पिस्तूल घेऊन आले होते. कारमधून उतरतच ते महेंद्र मोरे यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. ही घटना पूर्णपणे कॅमेऱ्यात कैद झाली नसली तरी आरोपी एका कारमधून कसे उतरतात, हातात बंदुका घेऊन कशा प्रकारे माजी नगरसेवकाच्या कार्यालयात शिरतात हे सर्व स्पष्टपणे सीसीटीव्हीत दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्येचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाने यासाठी 3 विशेष पथके तैनात केली आहेत. त्यांच्याकडून आरोपींचा शोध सुरू आहे.